काय काय माणसं आहेसा का कोण? बाई म्हणून तुम्ही जन्माला आलाय की नाही याचीच लाज वाटते. आणि हो तुम्ही कडू आजी, एवढं वय झालं पार केस पिकलीत तरी बी कळना तुम्हासनी. एका पोरीच्या इज्जतीला दावणीला लावून अनिकाचं लगीन लावायला निघाला होता तुम्ही. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हासनी? काय माणसं आहेसा का जनावर? पोरीची इज्जत म्हणजे काय खेळ वाटला तुम्हासनी? कुणाच्या बी पोरी बाळीला बदनाम करायचं म्हणजे काय खेळ आहे? तुम्ही स्वतः एक आई आहे, आजी आहे, तरी बी दुसऱ्याच्या पोरीची इज्जत घालवून स्वतःचीच भाकरी भाजताना लाज नाही वाटली तुम्हासनी? असली नासकी बुद्धी सुचली? एकतर हे असलं एआयच्या जमान्यात कोण बी उठतंय, कुणाचा बी फोटो लावतंय, कसला बी घाणेरडा व्हिडिओ करतोय. काय हालत होत असेल त्या पोरीची? तुम्ही जर आज चुकून प्राजक्ताचा व्हिडिओ जर व्हायरल केला असता, सोडला असता इंटरनेटवर, तर काय झालं असतं? तिनं काय करायचं होतं त्याचा जरा तरी विचार केलाय का तुम्ही? अहो आपल्या भारतात मिनिटाला बलात्कार होत्यात. लई बिकट परिस्थिती आहे आपल्या समाजात. आणि यो असा गुन्हा आहे जिथं जो गुन्हा करतो त्याच्यापेक्षा ज्याच्यावर गुन्हा घडलाय त्यालाच लोक नावं ठेवतात. आयुष्यभर तोच भोग भोगत बसतोय. या असल्या घटनांचा व्हिडिओ बघून आनंद वाटणाऱ्या सडक्या वृत्तीच्या लोकात आणि तुमच्यात काय फरक आहे? नीचपणाची पार हद्द गाठली आहे तुम्हासनी काय वाटलं हे असं तुम्ही काय बी कराल, हे असले लोक घातपात करतील, काय बी कटकारस्थानं करतील आणि कुणासमोर येणार नाही? अहो सत्य किती बी लपून ठेवलं तरी ते सगळ्यांसमोर एक ना एक दिवस येतंयच. आपलं ते लाडाचं, दुसऱ्याचं ते कार्ट. हेच सगळं जर अनिका संग झालं असतं तर तुम्ही और बोललीस आता जर ह्याच्या पुढे बोलशील ना तर ना काय बाई आहेस का कोण आहेस तू? एवढ्या खालच्या पातळीला गेलीस? नीचपणाचा कळस गाठलास कामिनी. शब्दन शब्द खराय कमळीचा. तुझं पितळ तिने उघडं पाडलं म्हणून तिच्यावरच हात उगारत होतीस? अगं जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगायचीच ना. एवढं विष कुठून आलंय तुझ्या अंगात? तुझं माझं नातं हे सांगायची लाज वाटते मला. नयनतारा मला माफ कर. माझ्याच घरात हा साप निघाला. यांच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना किती त्रास झालाय मला कल्पनाही करवत नाही. क्षमा कर मला. नाही नाही, तुम्ही हात नका जोडू. खरं तर माझी चूक झाली, तुम्ही मला माफ करा. या सगळ्याला जबाबदार मी आहे. मी माफी मागायला हवी. पण तुम्हाला सांगू का, माझी हिम्मतच झाली नाही हो. इतकी घाबरले ना, असं वाटत होतं हे लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील. मी कमजोर पडले. माझ्यातल्या आईने मलाही हिम्मत नाही करू दिली.
माझी चूक आहे. नंतर हे बघ, आईला नेहमीच लेकराची काळजी वाटत असते. मी तुझ्या भावना समजू शकते. त्यामुळे तू जे केलंस ते पूर्ण चुकीचं होतं असं नाही म्हणू शकत मी. पण तू तर एवढी कणखर बाई आहेस, तुला मी काय सांगू. अगं, अशा घाणेरड्या लोकांसमोर आपण झुकायचं नसतं, त्यांना घाबरायचं नसतं. आपण खंबीरपणे उभं राहायचं असतं ना. पण खरं तर मोठी चूक आमची आहे. अनिकाला आम्ही योग्य त्या पद्धतीने वाढवू नाही शकलोय, तिच्यावर नाही चांगले संस्कार करू शकलो. अनिका माझी नात हे सांगायला शरम वाटते मला. कुणाच्या मोबाईलमध्ये, कुणाच्या लॅपटॉपमध्ये ते सगळे गॅजेट्स वगैरे वापरतात ना, त्याच्यामध्ये प्राजक्ता बेबीचा व्हिडिओ जर असेल तो आत्ताच्या आत्ता डिलीट झाला पाहिजे. नाहीतर प्रत्येकाला जेलची वारी करावी लागेल. कळतंय का अनिका मॅडम? नंतर निघतो आम्ही. तू आता कसलीही काळजी करू नकोस. काही बाकी आहे अजून? अजून काही पराक्रम गाजवायचा आहे का तुम्हा दोघींना? चला. रागिणी, हो. काय कडू आजी, म्हणलं होतं की नाही, तुमच्याच हातानं तुम्हालाच व्हिडिओ डिलीट करायला लावणार. तू आमचा प्लान फिसकटवलास ना, आता तुला मी बघून घेते. खरं तर आजपर्यंत मी माझा पहिला दुश्मन अन्नपूर्णाची मोठी नात तीच समजत होते. पण नाही, आता माझा सगळ्यात पहिला शत्रू कोण आहे तर तू आहेस कमळी. तुला तर मी अशी अद्दल घडवणार आहे ना, तू बघतच राहशील. नयनतारा मॅडम, मला माफ करा. तुमची परवानगी नसताना मी इथं आलो. खरंच सॉरी. मी येतो.